हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूयात. मिताली अद्वैतला अनु अनु म्हणत होती. अनु, माझा अनु. ओठातून हलके शब्द बाहेर पडले आणि हुंदकासुद्धा. एवढं वर्ष त्या दोघांमध्ये काहीच नसताना, एकमेकांच्या नजरेआड असतानाही काहीतरी होतं बोलून दाखवायला. समोरासमोर नसले तरी आत हृदयात जाणवायचं. नजरेआड सृष्टी म्हणाल ना, तेच तर. कानाने ऐकल्यापेक्षा डोळ्याने दिसलेलं जास्त दुःख देतं. हृदयाच्या हाका तर एकमेकांपर्यंत पोहोचणारच नव्हत्या. त्यामुळे डोळ्यांना जे दिसले त्यावर विश्वास ठेवून आयुष्यभराच्या जखमा ओढवून घेतल्या होत्या. थोड्या तिने तर खूप साऱ्या त्याने. तिने अनिकाला स्वतःच्या उराशी कवटाळलं. अनु, तू स्वतःला तोडलंस माझ्यापासून, पण माझ्या काळजाचा तुकडा, तुझा अंश, मी तुझ्यावर आणि फक्त तुझ्यावर मनापासून केलेला प्रेमाचं प्रतीक, माझी अनिका. हिला मी कधीच वेगळं होऊ देणार नाही माझ्यापासून, कधीच नाही. अद्वैत घरी आला. सवयीप्रमाणे तो आजोबांच्या खोलीत गेला. जरा वेळ बसला त्यांच्याजवळ, त्यांच्या उशाशी. ते झोपले होते तरीही मनात असलेली बेचैनी, त्यांच्याजवळ बोलायची इच्छा होती, पण त्यांना उठावंसं नाही वाटलं. जरा वेळ बसून काही तो जेवायला उठणार तेवढ्यात आजोबांचा आवाज आला. अद्वैत. तो तसा मागे वळला. तुम्ही जागे अजून? झोपला नाहीत? नाही. झोपायचा प्रयत्न केला पण झोपच येत नव्हती. तुझी वाट पाहत होतो. बराच उशीर केलास. ये बस इथे. ऑफिसमध्ये काम होतं खूप. हो, ते तर असतंच, किमान तुझ्यासाठी तरी. त्यानंतर नवीन प्रोजेक्टचं काम करत बसलो होतो. या महिन्याअखेरीस सगळं वाईंड अप करता आलं तर बरं होईल. म्हणजे मग जर्मनीचं अप्रुव्हल आल्याच प्रोजेक्ट सबमिट करता येईल. प्रोजेक्टसारखंच मागच्या सगळ्या आठवणी ही वाईंड अप करता आल्यास तर बरं झालं असतं. हाच विचार करतोय ना. त्याच्या मनातले बोलले होते ते. काय झालं? त्याचा चेहरा पाहून ते म्हणाले. त्याची मनस्थिती नीट ओळखून होते ते. आईला तो नक्कीच काही बोलला नसता आणि मनातलं बोलायला आणखी दुसरं कोणी नव्हतं. त्याचनंतर काय विचार करतोय? काय झालं? आजोबा, मी बरोबर करतोय ना? माझा निर्णय चुकीचा तर नाही ना? सगळं चूक किंवा बरोबर या मापदंडात मोजता आलं असतं तर जगणं सोपं झालं असतं. हा चूक बरोबरचा हिशोब भांडणं सोडून दे आणि सगळं वेळेवर सोपवून दे. येणारा प्रत्येक दिवस आपल्यासोबत काही ना काही आणत असतो. काही तुमच्यासारखं, तुमच्या मनासारखं तुम्हाला सुखवणारं, तर काही ठेच लागणारं. त्यामुळे ओंजळीत पडतं ते गोड मानून पुढची वाटचाल करावी लागते. त्याने पुढचा प्रवास सोपा होतो. आपल्या हातात फक्त तेवढंच असतं. आता जास्त विचार करू नकोस. केतकी खूप चांगली मुलगी आहे. झालं गेलं विसरून एक नवी सुरुवात कर उद्यापासून, आजोबा अद्वैतला म्हणतात. आजोबांचं म्हणणं बरोबर होतं. काकांना ऐकायलाही बरं वाटत होतं, पण त्या शब्दांप्रमाणे वागणं ते मात्र फार फार अवघड होतं. गुड नाईट आजोबा. तुम्ही सांगितलेलं लक्षात ठेवेल मी, अद्वैत म्हणतो. तो रूममध्ये आला. फ्रेश नव्हता, तसाच बसून होता. किती वेळ. त्याचं लक्ष टेबलवरचं त्याच्या आणि केतकीच्या एंगेजमेंटच्या कार्डवर गेलं. काय स्वप्न पाहिली होती मिताली आपण सोबत? तू सगळं संपून टाकलं. एकदाही विचार केला नाही की माझं काय होईल ते. तू स्वतःही आणखी कुणाची तरी झालीस आणि मलाही तेच करायला भाग पाडलंस, अद्वैत स्वतःच्याच मनाला म्हणत होता. त्याच्या मनगटावर डोळ्यातलं पाणी पडलं. त्यानंतर त्याला वर्गात पहिल्यांदा दिसलेली मिताली आठवली. घाबरलेली, संकोचलेली. त्यानंतर ॲन्युअल डेच्या कार्यक्रमात त्याच्याकडे बघून गाणं म्हणणारी. त्यानंतर डबडबलेल्या डोळ्यांनी त्याच्यावरचं आपलं प्रेम मान्य करणारी. त्याच्या बाईकवर पहिल्यांदा बसलेली. त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन त्याच्या केसांना कुरवाळणारी. तो रागवला की हसून प्रेमाने त्याचा रुसवा काढणारी.
तू फक्त माझा आणि माझा आहे म्हणत हट्ट करणारी. त्यांच्या सोनेरी सहवासातले कित्येक क्षण त्याच्या डोळ्यांसमोर तरळले, पण आता ते सगळे क्षण फक्त आठवणी बनून राहिलेले. तिच्या सहवासातल्या त्या क्षणांची उजळणी करताना डोळ्यातून ओघळणाऱ्या आसवांची साथ होती. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या दोन माणसांमध्ये जेव्हा गैरसमज जन्म घेतो तेव्हा संवाद खुंटतो आणि एकदा संवाद संपला की त्या दोघांमध्ये जीवघेणा विरह आणि त्या विरहाने दिलेल्या वेदना उरतात. फक्त अथर्वला आज अद्वैतच्या एंगेजमेंटसाठी पोहोचायचं होतं. त्याआधी ठोस काही हाती लागलं का म्हणून त्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. जिमी म्हणाला त्याप्रमाणे USA जाणं जितूला परवडण्यासारखं नव्हतं. शिवाय त्याची आणि अद्वैतची दुश्मनी चांगलीच माहिती होती. राहीला त्याला एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं की जितू तिथे होता तरी अद्वैतला कसं नाही माहिती. म्हणजे तो लपून छपून तिथे आला होता. त्याचे जे फोटो अद्वैतने पाहिलेले त्यात तर तो पुण्याला नव्हताच. त्याच्या सांगण्याप्रमाणे त्यावेळी तो कुठल्याशा हॉटेलमध्ये होता आणि त्याच्यासोबत ओ गॉड, हा जितू भेटायला पाहिजे लवकरात लवकर. आणखी कोण सांगू शकेल मला? कावेरी. पण ती तरी का खरं सांगेल? ती तर मितालीची पक्की मैत्रीण आहे. शिवाय माझ्याकडे नंबर तरी कुठे आहे तिचा? अन्वय, त्याच्याशी बोलू? पण त्यामुळे मितालीला काही प्रॉब्लेम नको व्हायला. पण मी आता कुणाशीही बोललो तरी माझ्याकडे काही प्रूव्ह करायला पुरावा कुठे आहे? कसंही करून या जितूपर्यंत पोहोचायला पाहिजे. अथर्व मनातच चरफडत म्हणाला. आज अद्वैत आणि केतकीची एंगेजमेंट होती. वसंतराव देशमुखांनी शहरातलं सगळ्यात मोठं महागडं लॉन बुक केलं. सगळीकडे व्हाईट फुलांची सजावट. देसाई आणि देशमुख मोठी नाव होती बिझनेस सर्कलमध्ये, त्यामुळे बऱ्याच मोठ्या आसामी येणार होत्या. शिवानी, तू पण चल ना, जरा वेळातच परत येऊ आपण, मिताली तिला म्हणाली. मी काय करू येऊन? मी कुठे ओळखते कुणाला? तुम्ही जाऊन या ना प्लीज. शिवानीने यायला नाही म्हटलं. बरं ठीक आहे, आम्ही येऊच लवकर. तसंही अनिका थांबणार नाही घरी जास्त वेळ. तर मिताली तिला म्हणते. अन्वय तयार होऊन आला. त्याने डार्क ग्रे कलरचा 3 पीस सूट घातलेला. हँडसम तर तो होताच, पण आज आणखीनच 4 चांद लागले होते. त्याच्याकडे शिवानी टक लावून पाहत आहे. ते पाहून मिताली म्हणाली. अन्वय, खूप भारी दिसत आहात तुम्ही. हो ना ग शिवानी? तर आता नक्की की असंच म्हणते आहे. खरंच खूप छान दिसताय तुम्ही, ती अनिका म्हणाली. यू आर लुकिंग सो स्मार्ट अन्वय. अनिका हाताच्या 3 बोटांनी त्याला इशारा करत म्हणाली. बापरे, आता 3 मुलींनी कॉम्प्लिमेंट दिल्यावर मानायला पाहिजे. बरं चल निघूयात आपण, म्हणजे लवकर यायला बरं होईल, तो मितालीला म्हणाला. डोंट वरी, तुझ्या अन्वयवर कुठल्याच मुलीची नजर पडू देणार नाही मी. सुखरूप परत आणेल त्यांना, मिताली म्हणते. मिताली हळू शिवानीच्या कानात म्हणाली. त्यावर ती लाजली. अद्वैतसुद्धा तयार झाला. त्याने डार्क ब्राऊन कलरचा सूट घातलेला. त्याच्या गोऱ्या रंगावर उठून दिसत होता. केतकीने तिच्या ब्राऊन कलरच्या गाऊनसोबत मॅचिंग ड्रेस घ्यायला लावलेला त्याला. सगळं होतं. एक त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि डोळ्यात चमक सोडली तर बाकी सगळं होतं. अनु, किती गोड दिसतोय आहेस. माझी दृष्ट नको लागायला. देव तुला तुझ्या आयुष्यातली सगळी सुख देवो, साधना अद्वैतची दृष्ट काढत म्हणाल्या. त्यावर तो फक्त हलकासा हसला. मी आलोच आजोबांना घेऊन. तूही पुढे, आजोबांना निघायचे. अद्वैत, मला आधी डाऊट होता, पण आता मात्र खात्री झालेली. कसली? त्याने गोंधळलेल्या चेहऱ्याने विचारलं. त्यानंतर हेच की आपल्या दोघात जास्त हँडसम कोण दिसेल. पण तू बाजी मारलीस. शेवटी नातू कुणाचा आहे मी, तोही हसून म्हणाला. ते तर आहेच. चला, किमान हसला तरी. तू असाच हसत राहा सदैव. आजोबा आणि आईबाबांसोबत
तो व्हेन्यूकडे निघाला. अन्वय आणि मितालीही पोहोचले. संपूर्ण लॉन रोषणाईने उजळून निघाला होता. सगळीकडे झगमगाट, फुलांचे डेकोरेशन होते. अन्वयच्या लुक्समुळे बऱ्याच मुली त्याच्याकडे पुन्हा पुन्हा पाहत होत्या. त्याला सवय होती त्या सगळ्याची, कारण याआधीही त्याच्याकडे पाहायच्या. अन्वय, आम्ही बोललो होतो ना तुम्हाला, बघा सगळ्या मुली वळून वळून बघता आहेत तुमच्याकडे, मिताली त्याला म्हणाली. त्याचनंतर मिताली म्हणते, या सगळ्या मुली आणि यांचं हे असं बघणं नवीन नाहीये माझ्यासाठी, पण जिने एकदा वळून माझ्याकडे बघावं तिच्या दूरदूरपर्यंत गावीसुद्धा नाही येते, तो मनातच म्हणाला. मितालीने आज फिक्या आकाशी रंगाची सिल्कची अगदी साधी साडी घातलेली, केसांचा बन, गळ्यात आणि कानात नाजूक ज्वेलरी आणि चेहऱ्यावर हलकासा मेकअप. साधी सिंपल एकदम ग्रेसफुल वाटत होती ती. अद्वैत आणि केतकी यायचे होते म्हणून अन्वय आणि मिताली त्यांच्या ओळखीच्या काही लोकांसोबत बोलत होते. जरा वेळातच नितेशही त्याच्या बायकोसोबत आला. अथर्वही आला काही वेळाने. मितालीला पाहून अथर्व तिच्याशी बोलायला गेला. हाय मिताली. हॅलो मिस्टर अन्वय. अन्वय त्याच्याशी पुढे काही बोलणार तोच त्याला कोणीतरी आवाज दिला. त्याचनंतर एक्सक्यूज मी आलो जरा वेळात, असं अन्वय त्याला म्हणतो. अन्वय तिथून जातो. अथर्व मितालीकडे वळला. त्यानंतर, मिताली, तू अद्वैतची मॅच पाहायला पुण्याला गेली होतीस त्या दिवशी? अथर्वने तिला अचानक विचारलं. मुद्दामच त्याच्या तो अचानक आलेला प्रश्न आणि ती गोंधळी. कसली मॅच? कशाबद्दल बोलतोय तू? मला नाही माहिती, तिने नजर चोरत उत्तर दिलं. त्यानंतर, मिताली, खरं सांग, तुझ्याकडून खरं ऐकायला मिळालं तर मी अन्वयपर्यंत जाणार नाही. तर आता इथे अथर्व प्लीज, सगळं संपलं आहे. ते सगळं उगाळण्यात काहीच अर्थ नाही. मी रिक्वेस्ट करते तुला, मला माझं आयुष्य शांततेत जगू दे आणि अन्वयला तू काहीही विचारणार नाहीस. तू जर खरंच मला आपली मैत्रीण मानत असशील तर हा विषय इथेच सोडून देशील तू. तर तेवढ्यात टाळ्यांचा आवाज आला. सगळ्यांनी एंट्रन्सच्या दिशेने पाहिलं तर अद्वैत आणि केतकी हातात हात घालून एंटर करत होते. मिताली क्षणभर पाहतच राहिली. कधीपासून तिनं हे दृश्य पाहण्याच्या कल्पनेसाठी स्वतःला तयार केलं होतं, पण आता धीर सुटत होता. तिचे डोळे पाण्याने डबडबले आणि आज शिरताना अद्वैतचं नेमकं लक्ष गेलं तिच्याकडे. तर तिच्या डोळ्यात पाणी पाहिलं का मी? त्याच्याही नकळत त्याने स्वतःला विचारलं. त्याच्याशी नजरानजर होताच तिनं मान खाली घातली आणि डोळे रुमालाने टिपले, पण अथर्वने मात्र ते पाहिलं. तर आनंद अश्रू समजू का मी हे तुझे? तो तिला म्हणाला. तर त्यानंतर माझ्या डोळ्यात काहीतरी गेलेलंय हे अथर्व, नितेशने त्याला आवाज दिला. तर त्यानंतर, नितेश, ही मुलगी कोण? अथर्वसोबत बोलत होती ती? निशाने, नितेशच्या बायकोने त्याला विचारलं. निशा ही एक गायनेकोलॉजिस्ट होती, तिला सोड, तिचा परिचय संपला आता, तो न सांगितलेलाच बरा. नितेश निशाला म्हणाला. नाही रे, मी हिला कुठेतरी पाहिलेलंय, पण कुठे ते आठवत नाही. खूप जवळून पाहिलेलं आहे, कदाचित बऱ्याच वर्षांआधी. ती बोलते. निशा सोड, तू तुझ्या मेंदूला उगाच त्रास देऊ नकोस, आणि तेही या मुलीसाठी तर अजिबात नाही. चल आपण अद्वैतला भेटून येऊयात. तर ते दोघेजण अद्वैतला भेटण्यासाठी जायला लागतात. सो तुझ्या मैत्रिणीच्या डोळ्याचं पारणं फिटलं की नाही आज अद्वैतला केतकी सोबत पाहून? मगाशी अथर्व मितालीशी बोलत होता ते नितेशने पाहिलं आणि ॲज युज्युअल त्याला ते आवडलं नाही. नित्या, मी आज तुझ्याशी आर्ग्युमेंट
करण्याच्या मूडमध्ये नाही आहे. अथर्व त्याला म्हणाला, खरंच? सोड, नकोच तिचा विषय. आज आपल्या आण्याचा दिवस आहे, आपण तो एन्जॉय करूया. दे बोथ आर पार्टेड फॉर एव्हर. ते तर दिसतच आहे नितेश. मी फक्त त्यांच्या त्या वाटेवरच्या गैरसमजुतीच्या पाऊलखुणा पुसण्याचा प्रयत्न करतोय. अथर्व मनातच म्हणाला. 1000 वेळा थांबूनही मितालीची नजर अद्वैतवरच जात होती. ती दुरूनच त्याच्याकडे पाहत होती. त्याचे डोळे खाली आणि उदास वाटले होते तिला. चेहऱ्यावर कृत्रिम हास्य ठेवून वावरत होता तो, पण त्याचे डोळे सगळं सांगून जात होते. तर देसाई कुटुंबही हजर झालं. साधनाने आणि माधवरावांनी तिच्याकडे पाहिलं. अपेक्षेप्रमाणे दोघांच्याही नजरेत तिच्यासाठी तिरस्कारच होता. अद्वैत आणि केतकी दोघेही स्टेजवर गेले. दोघांनीही एकमेकांना अंगठ्या घातल्या. सगळीकडून शुभेच्छा आणि फुलांचा वर्षाव होत होता. केतकीने तर आनंदाने त्याला मिठीच मारली. तिला तिच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. माधव आणि वसंत ते दोघे कदाचित केतकीपेक्षाही जास्त खुश होते. त्या दोघांचे फॅमिलीसोबतचे फोटो क्लिक होत होते. दे बोथ आर लुकिंग ब्युटिफुल विथ इच अदर. अन्वयच्या आवाजाने ती भानावर आली. तुझा चेहरा का असा उतरलेला दिसतोय? तिचा थकलेला चेहरा पाहून त्याने विचारलं. त्यानंतर, आता माझं जरा डोकं दुखतंय. आपण निघायचं का लवकर? तिने अन्वयला विचारलं. हो, त्यांना जाऊन विश करून येऊयात आणि मग निघूयात. ते दोघेही स्टेजवर गेले. साधनांनी मितालीला पाहून मान वळवली. माधव त्यांचीही तीच रिॲक्शन होती. हाय अन्वय, थँक्स फॉर कमिंग. अद्वैत शेक हँड्स करत अन्वयला म्हणाला, इट्स अ प्लेजर. कंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ यू. मिताली, ते गिफ्ट. त्यानंतर मितालीने हातातला बुके आणि गिफ्ट केतकी आणि अद्वैतकडे दिले. कंग्रॅच्युलेशन्स मिस्टर अद्वैत. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट टू बोथ ऑफ यू. ती अद्वैत आणि केतकीला म्हणाली. पहाडा एवढा दगड हृदयावर ठेवून सगळं करत होती ती. बरं अद्वैत, आम्ही निघतो. ॲक्च्युली अनिका वाट पाहते. अन्वय अद्वैतला म्हणाला. खरं तर त्याला अनिकाला भेटायचं होतं. अनिका वाट पाहत आहे तर नाही अडवणारं मी तुला, पण तू थांबला असतास तर जरा जास्त बरं वाटलं असतं मला. एनिवेज, थँक्स फॉर कमिंग. अद्वैत बोलत जरी अन्वयसोबत होता तरी त्याचं सगळं लक्ष सतत मितालीवर होतं. मनातलं तिच्या डोळ्यात दिसत होतं आणि एवढ्या वर्षातही तिच्याप्रमाणेच त्याची ही सवय तुटली नव्हती. तिचे डोळे वाचायची. त्यांचा निरोप घेऊन अन्वय आणि मिताली खाली आले तर तिला समोर आजोबा दिसले. त्याच नंतर अन्वय, मी आलेच 2 मिनिटात. तिने समोर जाऊन आजोबांना नमस्कार केला. त्यानंतर, आता कसे आहात आजोबा? तिने विचारलं. आजोबांना तिच्याकडे पाहून सिनियर सिटीजन जॉगिंग पार्कमध्ये पहिल्यांदा भेटलेली मिताली आठवली. अगदी तशीच साधी, सरळ, मनात आणि डोळ्यात सच्चेपणा असलेली. आणि त्यांच्याही नकळत त्यांना अद्वैतचा कालचा प्रश्न आठवला. माझा निर्णय चुकीचा तर नाही ना? तर मिताली, निघायचं? अन्वयने आवाज दिला. त्यानंतर, आजोबा येते मी, ती डोळे पुसत म्हणाली. अद्वैत दुरूनच ते पाहत होता आणि त्याच्याही डोळ्यासमोर त्या दोघांची ती पहिली भेट जशीच्या तशी उभी राहिली. त्यालाही तो क्षण आठवला. मिताली पुढे जाणार तोच साधनांनी आवाज दिला तिला. मिताली, तुझ्या रूपाने माझ्या मुलाच्या आयुष्याला लागलेलं ग्रहण सुटलं आता. इथून पुढे त्याच्यासमोर नाही आली तरच बरं होईल. तेवढी कृपा कर माझ्यावर. त्यांच्या आवाजात दुःख आणि राग दोन्हीही होतं. मितालीला हे ऐकून खूप वाईट वाटतं. घाबरू नका, माझा चेहरा इथून पुढे कधीच दिसणार नाही तुम्हाला. तेवढंच बोलून ती तिथून निघून गेली. पण अथर्वने तिचं बोलणं ऐकलं. तो कधीचा अद्वैत आणि मितालीचं निरीक्षण करत होता. सत्य शोधून काढण्याची आणि ते समोर आणण्याची त्याची इच्छा
आणखीनच तीव्र झाली. त्याने परत एकदा जितूचा नंबर डायल केला आणि यावेळी समोरून फोन उचलला गेला. हॅलो, कोण बोलतंय? समोरून एका मुलीचा आवाज आला. तसा तो जरा गोंधळला. जिमीने चुकीचा नंबर तर दिला नाही ना, असं त्याला वाटू लागलं. पण हॅलो, कोण बोलतंय? परत विचारलं गेलं. मी अजय बोलतोय. जितू आहे का? त्यानंतर कोण अजय? तो बोलतो, जितूचा मित्र. तो नाही आहे, समोरची व्यक्ती वैतागून म्हणाली. त्यानंतर बरं, मग त्याचा नंबर? तर तुम्ही कोण बोलत आहात? पुन्हा एकदा विचारलं जातं. अहो ताई, मी अजय, त्याचा मित्र बोलतोय. तुम्ही जितूची बहीण सारिका का? अथर्वने अगदी शांतपणे विचारलं. जितूबद्दल आधी असलेली थोडीफार माहिती अथर्वच्या कानी आली. हो, पण तुम्हाला कसं माहिती? त्याने सांगितलं होतं. जितू नसतो इथे, त्याची बहीण म्हणाली. ते माहीत आहे मला. तो USA असतो, पण तो येणार होता या महिन्यात. अथर्वने दगड मारून पाहिला आणि तो लागलासुद्धा. त्यानंतर हां, तो कोणी अजय आहे, त्याला जितूच्या येण्याबद्दल माहीत आहे, म्हणून त्याची बहीणही जरा रिलॅक्स झाली. तो येणार आहे या महिन्यात अखेरीस येईल, पण तुमच्याबद्दल आधी ऐकलं नाही ना त्याच्या तोंडून. त्यावेळी मला कुठे आहोजाहो करताय तुम्ही? जितूसारखाच आहे मी, आणि कदाचित सांगायचं विसरला असेल, मीही नव्हतो इथे एवढं वर्ष. बरं, किती तारखेला येणार आहे तो? त्यानंतर आता ती सांगते की 30 तारखेला. चालेल. बरं ताई, मी फोन केला आहे, सांगू नका त्याला. त्याच्यासाठी सरप्राईज प्लॅन करतो मी. तो बोलतो. बरं, नाही सांगणार. आणखीन एक, तुमच्या नव्या घराचं वास्तुपूजन झालंय, तुम्ही बोलावलं नाही मला. अथर्वने आणखीन एक दगड मारला. त्यानंतर गंमत केली हो मी. मला बोलवायला तुमच्याकडे नंबर कुठे होता? बरं, आता तरी पत्ता सांगू शकता ना तुमच्या घराचा? जितूच्या बहिणीला अथर्वचं बोलणं अगदी कॅज्युअल वाटलं आणि तिने पत्ताही सांगून दिला. त्यानंतर बरं, मी बोललो ते लक्षात ठेवा. सांगू नका त्याला काही. मोठं सरप्राईज आहे त्याच्यासाठी. बरं, ते आपले कोण? ज्यांनी जितूला USA पाठवायला मदत केली? नाव तर माहीत नाही, पण खूप मोठे बिझनेसमॅन आहेत ते. अगदी देवासारखी मदत केली त्यांनी. तू ओळखतोस का त्यांना? तर ती विचारते. नाही, माझी कुठे एवढ्या मोठ्या लोकांशी ओळख. बरं ठीक आहे. जितूच्या बहिणीशी बोलून अथर्वने फोन ठेवला. खरं तर त्याला ते सगळं जाऊन अद्वैत किंवा नितेशला सांगायची इच्छा झाली, पण सध्या ती वेळ नव्हती. ठोस पुरावा असल्याशिवाय कुणाच्याही समोर जायचं नाही त्याने ठरवलं होतं. त्याने दुरूनच अद्वैतकडे पाहिलं आणि त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागची उदासी, खिन्नपणा त्याला स्पष्ट दिसला. त्याला लगेच मितालीची आठवण झाली. त्याने आजूबाजूला शोधलं, पण ती नव्हतीच. आता लवकरात लवकर पावलं उचलायला लागेल तुला अथर्व. पहिले तर हा फायनान्सर शोधावा लागेल ज्याने जितूला USA पाठवलं, जेणेकरून तो इथे कुणाच्याच हाती लागू नये. नॉट टू वरी, पत्ता भेटला आहे. जाऊयात लवकरच त्याच्या ताईकडे पाहुणचारासाठी. तिथून कळेल. तो मनात म्हणाला. काय आजोबा, कसे आहात? त्याने आजोबांना विचारलं. मितालीला भेटल्यावर तेही हरवले होते. मागच्या दिवसांमध्ये, आठवणींमध्ये. खरंच नजरेने धोका तर नाही ना दिला? हाच विचार करत होता. त्यांच्या डोक्यातही मितालीला भेटल्यावर. आजोबा, कसला एवढा विचार करताय? अथर्व त्यांच्या बाजूला बसत म्हणाला. काही नाही, असंच. बरं, आता तूही मनावर घे. कसलं? आजोबा त्याला म्हणत असतात. कसलं काय? लग्नाचं. नीतूचं झालं, अद्वैतचंही झाल्यातच जमा आहे. आता तूच उरलास फक्त. तुझं नको बघायला? स्मिताला सांगतो मुली बघायला तुझ्यासाठी. तर आता ते बोलतात. अच्छा, ते वय. लग्न तर करायचंच आहे मला पण आधी. लगीन कोंडाण्याचं म्हणजे?
त्यानंतर सोडा, नंतर सांगेल तुम्हाला. आजोबा, अद्वैत खुश आहे बाकी, तो म्हणाला. तसं आजोबांनी त्याच्याकडे पाहिलं. आज नसला तरी समोर जाऊन नक्कीच असेल, तो ॲक्सेप्ट करेल. आजोबा दुरूनच अद्वैतकडे पाहत बोलले. त्यानंतर मिताली भेटली होती का हो तुम्हाला? आली होती, भेटलेली. तिच्याशी बोलणारच होतो मी, पण तेवढ्यात तिच्या नवऱ्याने आवाज दिला. जाऊ देत, आता सगळं संपल्यात जमा आहे. जा, विचारण्यात तरी काय अर्थ? ती तिच्या मार्गानं आणि आपण आपल्या मार्गानं. आजोबा, तुमचा खरंच विश्वास बसतो का या सगळ्यावर? तुला नेमकं काय विचारायचं आहे अथर्व? आज तरी गळ्यात मंगळसूत्र होतं का तिच्या? अथर्वनं मुद्दामनच विचारलं. तसं आजोबांच्या लक्षात आलेलं नव्हतं कदाचित, पण तू का विचारतोय? आजोबा म्हणतात. मिताली सारखी मुलगी गळ्यात मंगळसूत्र घालत नाही म्हणून आश्चर्य वाटतं. आपण जिला ओळखायचो ती मिताली नाही राहिली आताही. अथर्व, ती जर तशीच असती ना तर अद्वैतच्या चेहऱ्यावर खरा आनंद असता आणि त्याच्या बाजूला ती स्वतः उभी असते. पण मला मात्र काहीतरी गडबड वाटते. अथर्व तोंडातल्या तोंडातच म्हणाला. काही म्हणालास का तू? तर नाही, काही नाही, अथर्व बोलतो. तेवढ्यात निशा, नितेशची बायको, आजोबांशी बोलायला तिथे आली. आजोबा, कसे आहात? निशा म्हणते. मी ठीक आहे, तू कशी आहेस? मजेत. आजोबा, घरी या ना एखाद दिवशी, कधीतरी या. निशा म्हणते. हो, नक्की येईल. ऋतिकला नाही आणलं सोबत? त्यानंतर आता त्याला बरं नव्हतं म्हणून घरीच ठेवलं आईबाबांजवळ. अथर्व, ती मुलगी कोण होती मगाशी तिच्याशी तू बोलत होता? निशाने अथर्वला विचारलं. कोण कोण मुलगी? तो बोलतो. अरे तीच, आकाशी रंगाच्या साडीतली. निशाने पुन्हा विचारलं. अच्छा, ती होय, पण तू का विचारते? अरे मला ना सारखं तिला कुठेतरी पाहिलंय असं वाटतंय. आठवत नाहीये? नितेशला विचारलं तर गमतीवर नेलं त्याने. मिताली, तिला भेटलीस तू कुठे? अच्छा, मिताली आहे तिचं नाव. कोण होती रे ती? ती आमची क्लासमेट होती. पण तू कुठे बघितलं तिला? अथर्व तिला बोलतो. तेच तर नाही ना आठवत. कदाचित मी कुठल्या तरी कॅम्पसाठी गेले होते बऱ्याच वर्षात आधी, तिथे एका आश्रमात बहुतेक, पण नक्की नाही आठवत आहे मला. तर त्यानंतर निशाचं बोलणं ऐकून अथर्वच्या डोक्यामध्ये सुरू असलेला गोंधळ आणखीनच वाढला. तर कुठला कॅम्प्स म्हणाली तू? आणि कुठे? बहुतेक बंगलोरला होता. बहिणी, नीट आठवून सांग ना. पुन्हा अथर्व तिला विचारतो. आठवले की नक्की सांगेल. ती दोघं बोलतच होती तेवढ्यात नितेश तिथे आला. तर निघूया, नितेश म्हणतो. हो, बरं आजोबा, येतो आम्ही. उशीर केलाय तर ऋतिक त्रास देईल घरी आई बाबांना. नितेश आणि निशा दोघेही जण जायला निघाले. बरं चालेल, निघा. आजोबांचा निरोप घेऊन निशा आणि नितेश तिथून निघाले. अथर्व अजूनही विचारातच हरवलेला होता. आधी जिमी आणि आता निशा वहिनी. त्याला 2-2 दिवे गवसले होते सत्याच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी, उजेड देणारे. त्याने वळून आजोबांकडे पाहिलं तर ते अजूनही कुठल्याशा विचारात हरवलेले होते. नक्कीच मितालीचा विचार करत आहात आजोबा तुम्ही. बट डोंट वरी, लवकरात लवकर सगळं बाहेर काढायचा प्रयत्न करेल मी, आणि ते काढेल सुद्धा, तो मनातल्या मनात म्हणाला. कारमध्ये बसल्यावर मिताली पूर्ण वेळ शांतच होती. तिला अद्वैतने केतकीला रिंग घातल्यावरचे, केतकीने त्याला मिठी मारली ते क्षण सारखेच डोळ्यासमोर येत होते. शिवाय माधवरावांचा तिरस्कार भरलेली नजर, साधनाचे शब्द, आजोबांचा अबोला, सगळं काही जुन्या जखमांवरच्या खपल्या काढायला पुरेसं होतं. त्यानंतर कधी काळी अद्वैतच्या कुटुंबाचा भाग होण्याचं स्वप्न तिनं आणि अद्वैतनं मिळून पाहिलं होतं.
पण आता तिची जागा केतकीने घेतलेली. आतून खूप त्रास होत होता आणि अन्वय सोबत असल्यामुळे डोळ्यातले अश्रू तिनं तसेच अडवून धरले होते. मिताली, तुला बरंच वाटत नसेल तर आपण डॉक्टरांकडे जाऊयात, अन्वय म्हणाला. त्याचनंतर नको, आपण घरी जाऊयात, औषधं आहेत घरी. आणि सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला लवकर निघावं लागलं तिकडून. इट्स ओके मिताली, मला बिझनेसच्या ठिकाणी बिझनेस आणि पर्सनल फंक्शनच्या ठिकाणी पर्सनल रिलेशन मेंटेन करायला आवडतं. पण तिथलेही सगळे लोक बिझनेसच्याच गप्पा मारत होते. बोर झालं असतं मला, अन्वय हसतच म्हणाला. तो मुलगा तुला कसा ओळखतो? अन्वयला अथर्वबद्दल आठवलं. तो त्या दिवशी रिसॉर्टवर भेटला ना, म्हणून असेल कदाचित. पण मला तुझ्याशी बोलताना त्याची तुझ्याशी बरीच जुनी ओळख असल्यासारखं वाटलं, अन्वय म्हणाला. नाही, तसं काही नाही. तुम्हाला जर्मनीला किती दिवसांसाठी जायचं आहे? तिने विषय बदलतच विचारलं. साधारण 4-5 दिवस लागतील. का गं? त्या अन्वय म्हणतो, काय झालं? नाही, असंच विचारलं मी, मिताली म्हणते. तर आजचा भाग इथे संपलेला आहे. तर अथर्व लवकरच मिताली आणि अद्वैत बरोबरच्या नात्याचा गुंता लवकरच शोधून काढणार आहे.